तर माझी सकाळची सुरुवात होते स्वयंपाक करण्यापासून. ब्रश वगैरे करून फ्रेश झाली आणि भाजी फोडणी द्यायची तयारी केली आणि भाजी फोडणी देऊन घेतली. वरण भाताचा कुकर मी आधीच लावलेला होता, तर तो शिजला होता. मग वरणाला तडका देऊन दिला आणि त्यानंतर कणिक मळून मी पोळ्याही टाकून घेतल्या. सगळा स्वयंपाक झाला होता म्हणून मग मी मस्त गुळाचा आणि साखरेचा असा चहा मांडून घेतला आणि त्यानंतर घेतले टिफिन बांधायला. यांचा आणि यांच्या मित्राचा टिफिन बांधला आणि त्यानंतर चहा पिऊन घेतला. हे कामाला गेले आणि मी लागली घरची कामे करायला. सगळ्यात आधी घरातला पसारा उचलून घर झाडून टाकले आणि भांडे वगैरे घासून घेतले. त्यानंतर घेतली मी फरशी पुसायला. तर आम्हाला 2-4 दिवसांनी यांच्या मामे बहिणीच्या लग्नाला जायचं होतं. तर हे म्हणे हळदीला मी काळ्या कलरची पठाणी लावतो. तर मी म्हटलं हळदीला कोण लावते काळ्या कलरची पठाणी, त्यापेक्षा तुमच्याकडे व्हाईट कलरचा पॅन्ट आहे त्यावर पिवळ्या कलरची कुर्ती घ्या आणि ती लावा. पण ते ऐकतच नव्हते. मग यावर आमची 5 ते 7 मिनिट बहसबाजी झाली आणि आखरी ते नाही ऐकले. म्हणून मग मी त्यांचे कपडे धुवून टाकले. पण आखरी निर्णय माझाच होता, कारण ते घातल्यावर सगळ्यात आधी मलाच विचारते कसं दिसत आहे म्हणून. आणि त्यावेळेस जर मी म्हटलं की चांगलं नाही दिसत आहे तर ते नाहीच घालणार. मग रात्री केसाला तेल लावलं होतं तर केस वगैरे धुवून घेतले, मस्त आंघोळ करून तयार झाले आणि पूजा करून घेतली. मग सगळे कामे झाली होती तर मला लागली होती भूक, तर जेवायला घेतलं आणि जेवल्यानंतर 2 मिनिटात मला झोपेची डुलकी येते. तर मग चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. बाय बाय.